नमस्कार, मी डॉक्टर मिसेस माधवी केसरी. वेलकम टू माय चॅनेल पोषण मीमांसा. नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी एका निसर्गदत्त वरदानाबद्दल बोलणार आहे. इस्ट्रोजन हे फिमेल हार्मोन आहे. प्युबर्टी पासून मेनोपॉज पर्यंत ते व्यवस्थितरित्या सिक्रेट केलं जातं. ह्या इस्ट्रोजनमुळे ती सृजनशील होते, तिची सहनशक्ती वाढते, ती अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळते. या सर्व गुणधर्मांबद्दल बहुतेक सर्वांना माहिती आहेच, पण मी आज एका अशा वरदानाबद्दल बोलणार आहे की जे काही जणांना माहितीच नाही, पण त्यांनी प्रत्यक्षात त्याचा उपयोग केलेला आहे, किंवा काही जणांना त्याचं आकलनच झालेलं नाही, त्यामुळे त्यांनी त्याचा नीट उपयोग केलेला नाही. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी म्हणत असलेल्या वरदानाबद्दलची तुम्हाला कल्पना येईल. हे इस्ट्रोजन जेव्हा सिक्रेट होत असतं त्यावेळेला तिची मसल स्ट्रेंथ चांगली असते, बोन स्ट्रेंथ चांगली असते, तिच्या कोलेस्टेरॉल लेव्हलचं व्यवस्थित प्रमाण ठेवण्याचं काम इस्ट्रोजन करतं. त्यामुळे तिला मेनोपॉज होईपर्यंत हार्ट अटॅक येण्याची शक्यता नसते. जसजसं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होत जाईल तसतसं वयानुसार कदाचित हार्ट अटॅक येऊ शकतो, पण ही संख्या अतिशय कमी असते. कुठल्याही इन्फेक्शनला रिॲक्ट होण्याची किंवा त्यातून स्वतःचा बचाव करण्याची तिची क्षमता ही जास्त असते. तिला कुठलंही इन्फेक्शन झालं किंवा कुठलंही इन्फ्लमेशन झालं तर ती तिच्या समवयस्क पुरुषापेक्षा ह्यातून लवकर बरी होते. आता अजून एक वरदान तिला मिळालेलं आहे की ज्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर चित्त एकाग्र करण्याची तिची क्षमता समवयस्क पुरुषांपेक्षा जास्त असते. ती एकाग्र करू शकत असल्यामुळे अत्यंत मन घालून ते काम ती करू शकते आणि एकदा केलेलं काम ती सहसा विसरत नाही, म्हणजे तिची स्मरणशक्ती पुरुषापेक्षा जास्त असते. हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग आपल्या मेंदूमध्ये असतो. त्या हिप्पोकॅम्पसच्या न्यूरॉन्सवर म्हणजे न्यूरोनल सेल्सवर इस्ट्रोजनची ॲक्शन होते. त्यामुळे तिची आकलन शक्ती, ग्रास्पिंग पॉवर, तिची स्मरणशक्ती, तिची एखादी गोष्ट शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता ही नेहमी जास्त असते. म्हणजेच ज्याला आपण कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणतो किंवा हायर फंक्शन्स ऑफ ब्रेन म्हणतो, ह्याची डेप्थ किंवा याची डिग्री म्हणूयात आपण, ती तिच्या समवयस्क पुरुषांपेक्षा जास्त असते. ह्या तिच्या ब्रेन मधल्या इस्ट्रोजनच्या ॲक्टिव्हिटीमुळे तिची लिम्बिक सिस्टीम आणि तिची सारासार विवेकबुद्धी ही जास्त चांगलं काम करते. पण आपण मुलींना ही त्यांना मिळालेली देणगी वापरण्याची संधी देत नाही, किंवा त्यांना आपण नेहमी तुम्ही कमी आहात असं जाणवून त्यांना त्याप्रमाणेच वागवतो. पण ज्या मुलींच्या हे लक्षात येतं की आपली बुद्धिमत्ता ह्या शेजारच्या मुलापेक्षा जास्त आहे, किंवा आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो आहोत, ज्या कार्यालयात काम करतो आहोत, तिथल्या इतर पुरुषांपेक्षा आपली बुद्धिमत्ता जास्त कुशाग्र आहे, आपल्या हे जास्त लक्षात राहतं, आणि त्यामुळे
ती त्या स्पर्धात्मक परीक्षांमधनं जास्त लवकर उत्तीर्ण होते आणि तिला वरची पोस्ट मिळत जाते. ह्या तिच्या ब्रेन मधल्या इस्ट्रोजनच्या ऍक्टिव्हिटीमुळे तिला अजून एक फायदा मिळतो. तो म्हणजे इस्ट्रोजनच्या ऍक्शनमुळे सिरोटोनिन नावाचं दुसरं न्यूरोट्रान्समीटर हे चांगल्या प्रकारे सिक्रेट होतं. त्यामुळे तिचा मूड स्टेबल राहण्याचं ते काम करतं. तिला चांगली झोप लागते आणि ह्या सिरोटोनिनमुळे कुठल्याही बदललेल्या परिस्थितीसाठी ती लवकर सक्षम होते. म्हणजे त्या बदललेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि किती चांगल्या प्रकारे सामोरं जायचं ह्याची तिची क्षमता त्याच परिस्थितीतनं जाणाऱ्या समवयस्क पुरुषापेक्षा जास्त असते आणि त्यामुळे तिचा संयम तिला मदत करतो आणि ती जास्त चांगलं कार्य करते. आता इस्ट्रोजनच्या मेंदूवरच्या विविध भागांवरती होणाऱ्या कार्यामुळे मी म्हणत असलेली एक वरदान, नेचर्स गिफ्ट त्यात लपलेलं आहे आणि ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला बरोबर ओळखण्याची क्षमता तिला या वरदानात मिळालेली आहे. पण ती क्षमता जास्त करून वापरली जात नाही. जर लहानपणापासून त्या मुलीला ट्रेनिंग दिलं की तुला ही क्षमता आहे, ही जन्मजात क्षमता आहे, तिचा एक्स जीन तिला हे सांगतो आणि त्याला ट्रेनिंग देऊन ते वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी कुटुंबियांनी तिला ही क्षमता तिच्या असलेली जाणून देणं गरजेचं आहे आणि तिला कमी समजून तिला नेहमी निगेटिव्ह रित्या वागवण्यापेक्षा तिला ह्या तिच्या वरदानाचा उपयोग करू द्यावा. जर ह्या मुलीनी आजूबाजूला नजर उघडी ठेवून बघितलं तर परिस्थितीचं आकलन तिला या इस्ट्रोजनमुळे लवकर होतं आणि त्यामुळे ती स्वतःला संरक्षित ठेवू शकते. जसजसं ती मोठी होत जाईल तसतसं इस्ट्रोजनचं सिक्रेशन वाढत जाईल आणि त्यामुळे तिची ही क्षमता दिवसेंदिवस वाढत जाईल आणि तिने जर ती वापरली तर ही कायमस्वरूपी राहील. म्हणजे मिनोपॉज नंतर जेव्हा इस्ट्रोजनचं सिक्रेशन कमी होणार आहे किंवा अगदी नाहीसं होणार आहे तेव्हाही ही तिची क्षमता तिच्या मेंदूमध्ये स्टोअर केली जाईल आणि ती तिच्या प्रौढपणी वृद्धपणी पण ही क्षमता वापरू शकते. ह्या मुलीला असं ट्रेनिंग दिलं पाहिजे की तिने समोरच्या व्यक्तीच्या नजरेत नजर घालूनच बघितलं पाहिजे. म्हणजे तिला ती व्यक्ती कशी आहे ह्याचा अंदाज येतो. त्या माणसाच्या नजरेत नजर घालून जर आपण बघितलं तर आपल्याला ती व्यक्ती चांगली आहे, वाईट आहे, आपल्याशी कशी वागणार आहे, आत्ता जशी वागते त्याच्या मागे काय अर्थ आहे, त्याचा काय छुपा हेतू आहे, हे तिच्या निश्चित लक्षात येतं आणि त्याप्रमाणे ती सावधगिरीची पावलं उचलू शकते. सगळेच पुरुष वाईट नसतात. साधारणपणे 20% पुरुष असे असतात की ते वाईट हेतूनी तिच्याकडे बघत असतात. पण जर तिने ही नजर आपली डेव्हलप केली आणि त्या दृष्टीने तसा अभ्यास केला तर तिला कोणापासून धोका आहे हे ताबडतोब कळतं आणि ती स्वतःचं संरक्षण करायला सज्ज होऊ शकते. जर तिने दुसऱ्या गोष्टींचा मोह पाडून घेतला, मे बी आर्थिक, मे बी सौंदर्य, तर मात्र ही क्षमता कमकुवत होते आणि ती चुकीचे डिसिजन घेते. तेव्हा कुठल्याही मोहाला बळी न पडता त्या व्यक्तीच्या नजरेत नजर मिळवून त्या व्यक्तीचा अभ्यास करा आणि मगच पुढची पावलं उचला. आणि दरवेळेला पुरुष माणसंच तुम्हाला धोका देतील असं नाही. आपल्या समाजातील आजूबाजूच्या स्त्रिया
त्यांचे पण काही सुप्त हेतू असतात. त्यासाठी पण त्या तुमच्याशी जरी गोड बोलत असल्या तरी कदाचित आतून त्याचा उद्देश त्रास देण्याचा असू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या स्त्रियांशी, मग त्या नात्यातल्या असू देत, शेजारी राहणाऱ्या असू देत, तुमच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या तुमच्या सहकारी असू देत, त्यांच्याशी बोलताना नुसतं खाली मान घालून ऐकू नका. त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, त्यांच्या नजरेत नजर मिसळा आणि मग तुम्हाला कळेल की त्या व्यक्तीचा खरा हेतू काय आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वागणं ठरवू शकता. ही जी क्षमता, ही निसर्गदत्त देणगी आहे. तिचा व्यवस्थित उपयोग करा आणि त्यामुळे संभाव्य धोके टळू शकतील, संभाव्य अयोग्य अशा गोष्टी टळू शकतील आणि तुम्ही स्वतःला तुमच्या कामामध्ये वाकबगार करू शकता. ह्याच देणगीचा वापर करून तुम्ही तुमची नजर तयार करा. ज्या वेळेला मी असं म्हणते त्यावेळेला मला असं म्हणायचं असतं की तुमची नजर करारी झाली पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की इथं आपल्याला धोका आहे, त्यावेळेला त्या जनसमुदायाकडे किंवा त्या व्यक्तीकडे बघताना ह्या करारी नजरेचा वापर करा. ही करारी नजर बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल कुठलाही वाईट विचार करावासा वाटणार नाही. जर केला तर त्याच व्यक्तीला धोका आहे हे त्या व्यक्तीच्या लक्षात येईल आणि ती व्यक्ती आपोआप बाजूला सरकेल किंवा नीट वागेल. जर आपण ही नजर डेव्हलप केली नाही आणि त्याऐवजी अकांड तांडव, हाणामारी, वाटेल तसं जोरजोरात बोलणं असं जर केलं तर ती व्यक्ती जास्त चवताळते आणि ती व्यक्ती तुम्हाला जास्त त्रास देते. तेव्हा तुम्ही ही करारी नजर डेव्हलप करा आणि त्या नजरेनेच समोरच्या व्यक्तीकडे बघा, म्हणजे आपोआप ती व्यक्ती तुमच्यापासून 4 हात दूर राहील आणि तुमच्याबाबत कुठलंही अयोग्य वर्तन करायचं त्याचं धारिष्ट्य होणार नाही. तेव्हा सर्व मुलींनी, सर्व बायकांनी, त्या घरात वावरत असू देत, बाहेर वावरत असू देत, शाळेत असू देत, कॉलेजमध्ये असू देत, कार्यालयात असू देत किंवा एका मोठ्या समूहात असू देत, त्यांनी आपली ही क्षमता, आपल्याला मिळालेलं हे निसर्गदत्त वरदान कायम वापरावं, म्हणजे तुम्हाला होणारे धोके आपोआप टळतील आणि तुमचं आयुष्य सुखावह होईल. ज्या वेळेला आपली फ्लो फेज सुरू असते त्यावेळेला इस्ट्रोजनचं सिक्रेशन कमी असतं किंवा अगदी निग्लिजिबल असतं. त्यामुळे ह्या 4 दिवसांमध्ये कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तो चुकण्याची शक्यता असते. रोजच्या कामाचे जे निर्णय ऑलरेडी झालेले आहेत तेवढेच निर्णय चालू ठेवा आणि ही फ्लो फेज संपल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घ्या. जर तुम्हाला याच फ्लो फेजमध्ये निर्णय घेण्याचं बंधन असेल तर तुम्हाला साधारणपणे फ्लो फेज सुरू व्हायच्या आधी माहीत असतं की कदाचित हे निर्णय घ्यावे लागतील. तर काय निर्णय घ्यायचा आहे ते इन अँटिसिपेशन घेऊन ठेवा आणि मग डिक्लेअर जर करावा लागला तर त्या फ्लो फेजमध्ये डिक्लेअर करा. जर तुम्हाला निर्णयासाठी वेळ मागून घेता आला आणि फ्लो फेज संपल्यानंतर म्हणजे 7व्या किंवा 8व्या दिवशी जर तुम्हाला हा निर्णय देण्याची अनुमती मिळाली तर त्यावेळेला निर्णय द्या. सहसा ते निर्णय तुमचे चुकत नाहीत, कारण तुमचं इस्ट्रोजन ब्रेनवरती काम करायला या कालावधीत सुरू करतं आणि तुमचं हे निसर्गदत्त वरदान परत काम करायला सुरुवात करतं. तेव्हा ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवा आणि तुमचं आयुष्य
घरी दारी ऑफिसमध्ये सुखावह करा. जर इस्ट्रोजनचं कार्य नीट व्हायला हवं असेल आणि आपल्याला मिळालेल्या सर्वांना माहीत असलेल्या निसर्गदत्त देणगी आणि ही छुपी निसर्गदत्त देणगी ज्याबद्दल मी आत्ता बोलले आहे, तिचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर इस्ट्रोजनचं सिक्रेशन नॉर्मल असणं अत्यंत गरजेचं आहे. पण ते जर नॉर्मल ठेवायचं असेल तर तुम्ही योग्य आहार घ्या, तुमची लाईफस्टाईल योग्य ठेवा, की जेणेकरून तुम्ही आहार, विहार आणि तुमचा व्यायाम ह्याच्याबद्दल सजग राहाल, जागृत राहाल आणि त्याचा योग्य वापर कराल तर तुमचं इस्ट्रोजन व्यवस्थित सिक्रेट होईल आणि या निसर्गदत्त देणगीचा तुम्ही आयुष्यभर चांगला वापर करू शकाल व सुखी जीवन जगू शकाल. अन्नपूर्णा देवी तुम्हा सगळ्यांना प्रसन्न होऊ देत. इथंच थांबते. आपली काळजी घ्या, आपली तब्येत सांभाळा, आपल्या इस्ट्रोजन लेव्हलची पण काळजी घ्या. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जे जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांनी आपल्या परिसरातील, आपल्या कुटुंबातील, आपल्या नात्यातील सर्व मुलींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना याबद्दल कळेल आणि त्याप्रमाणे त्या काळजी घ्यायला सुरुवात करतील. धन्यवाद.